अस्सलाम वालेकुम. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वप्रथम आपण सर्वांना 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज जो व्हिडिओ बनवतो आहे त्या मागचं कारण ते असं आहे की जो चित्रपट आता नवीन येणार आहे, खालिद का शिवाजी या चित्रपटाला काही तथाकथित हिंदू संघटनांनी, जे स्वतःला हिंदू संघटनेचे रक्षक, हिंदू संघटक मानतात, त्यांनी विरोध केला आहे. विरोध का म्हणून केला त्यांनी की खालिद का शिवाजी हा नाव त्यांना चालत नाही. दुसरी गोष्ट, पहिले हेच क्लिअर करूया, खालिद का शिवाजी हा नाव त्यांना का चालत नाही, काय संबंध. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची जी स्थापना केली ती समस्त महाराष्ट्रीयन आणि देश शासनासाठी करण्याचा त्यांचा प्रयत्न होता, सर्वांसाठी त्यांनी केली. तरी त्यांचं म्हणणं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत त्या पूर्ण काळात मुसलमान कोणीच नव्हते आणि मुसलमान जे कोणी छत्रपती शिवाजी महाराज कायम त्यांच्या विरोधात होते आणि मुसलमान त्यांच्या विरोधात होते असं त्यांचं म्हणणं आहे. आणि जे काही इतिहासकारांनी लिहिलेलं आहे ते सर्व खोटं आहे. तर यांच्यामध्ये जर हे खोटं असेल तर अफजल खानाच्या सोबत जे आले होते ते मुसलमान होते का, जे छत्रपती शिवाजी महाराजांना मारण्यासाठी आले होते? नव्हते ना. आणि अफजल खानाला मारण्यासाठी ज्यांनी वाघनख्या बनवून दिले होते ते कोण होते? मग ते मुसलमानच होते ना. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदेशाचं कायम पालन केलं ते मुसलमान होते. 18 पगड जाती, 12 बलुतेदार, यामध्ये सर्व जाती सर्व ठेकेदार असा तो प्रकार जास्तीत जास्त होते ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत होते. आता त्यामध्ये यांच्या मनात कधी येईल तर हे म्हणतील की वाटार समाज कधी छत्रपती शिवाजी महाराजांसोबत नव्हता, यांच्या परीने हे बोलणार. हे म्हणणार मराठा कधी छत्रपती शिवाजी महाराजांसोबत नव्हते यांच्या पद्धतीने, हे म्हणणार चामार कधी नव्हते, हे म्हणणार मांग, महार, मुसलमान, बौद्ध, ख्रिश्चन, अदर कोणते तेळी, माळी, कोळी हे कोणी नव्हते, हे म्हणतील त्या पद्धतीने होणार आहे का? 12 बलुतेदार, 18 पगड जाती यांना कळतं का? त्यामध्ये सर्व जाती, सर्व उपजाती ज्यांना आपल्या स्वराज्याची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेम होतं आणि विश्वास होता ते सर्व छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत होते. आणि ज्या सर्वांना मुघल हे परकीय आक्रमणकारी वाटत होते ते मुघलांच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत कायमच होते. त्यावेळेस जे कोणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात त्या काळात उभे होते त्या कोणत्या जातीचे असो, ते औरंगजेबच्या सोबतीने म्हणा, आदिलशाहीच्या सोबतीने म्हणा किंवा अफजल खानाच्या सोबत छत्रपती शिवाजी महाराजांवर वार करण्यासाठी त्यावेळेस ते आले होते. त्यावेळेचं जे काही राजकारण असेल त्यांची जहागिरी असेल, त्यांची जमिनी असेल किंवा त्यांचं इगो म्हणा किंवा त्यांचं अस्तित्व त्यांना टिकवायचं होतं, त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांपासून त्यावेळेस धोका वाटला असेल, त्यामुळे ते अफजल खानच्या सोबत होते. आणि त्यावेळेचे जे कोणी मुसलमान छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत होते की त्या लोकांना अफजल खान नको होता, आदिलशाही निजामशाही नको होती, कारण की त्यांना आपलं स्वराज्य आणि हे परकीय आक्रमणकारी यांच्यातला फरक कळत होता. तर त्यावेळेस ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत होते. आता हे तथाकथित जो स्वतःला हिंदुत्ववादाचे ठेकेदार समजतात ते आता ते IBN 7 लोकमत वगैरे नाही का त्या चॅनलवर ते मुलाखत देतात आहे, त्यांची बाईट चालू आहे की खालिद का शिवाजी हे नाव नको, आणि म्हणजे हे नाव नको म्हणजे त्यांना या नावाशी आक्षेप आहे. हे खोटं इतिहास काही सांगतात आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुसलमान करीत होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी जहागिरी दिल्यात मुसलमानांना, छत्रपती शिवाजी महाराजांनी इनामी दिल्यात मुसलमानांना आणि सगळ्या जातींना दिल्यात, फक्त मुसलमान नाही. जे त्यांच्यासोबत स्वराज्य निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत होते, त्यांच्या आदेशाचं पालन करत होते, निष्ठावंत राहिले, त्या सर्वांनाही निष्ठेचं फळ भेटलेलं आहे.
आणि त्यानंतरनं मशिदीसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधल्यात, जसे मंदिरं बांधल्यात इतर धर्मियांना त्यांची सोयी छत्रपती शिवाजी महाराजांनी करून दिली होती. परंतु ह्या लोकांना जातीय तेढ निर्माण केल्याशिवाय सध्याच्या राजकारणात जिवंत राहता येणार नाही हे यांना माहिती आहे. त्यामुळं ही लोक जातीय तेढ वेगवेगळ्या पद्धतीने करतात. आता डायरेक्ट ते छत्रपती शिवाजी महाराजांना विरोध करू शकत नाही, हे यांच्या बाप जन्मी कुणाला जमणार नाही. आणि ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या रचनेची सुरुवात केली होती त्यावेळेस ह्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा तीव्र विरोध केला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्याभिषेकसुद्धा यांनी स्वीकारलेलं नव्हतं. छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेकासाठी परराज्यातनं पंडित बोलवायला लागले आणि त्यांच्या हस्ते सर्व स्वराज्याच्या लोकांनी ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या मोहिमेमध्ये सामील होते त्या सर्वांच्या सोबतीने छत्रपती शिवाजी महाराजांचं त्यावेळेचं राज्याभिषेक झालेलं आहे. ते राज्याभिषेक त्यांना वर्षानुवर्ष त्या लोकांना विरोध होता. ते आज छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव वापरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबतीला असलेल्या इतर जातींना छत्रपती शिवाजी महाराजांचे विरोधक कसं बनवायचं ह्या षडयंत्र ते आज रचू पाहत आहेत. तरी ह्यांचं षडयंत्र कधीही पूर्ण होणार नाही, कारण की प्रत्येक महाराष्ट्रीयन व्यक्तीला आणि जे बाहेरनं पण आज महाराष्ट्रात येतात त्या सर्वांनाही हे महाराष्ट्राचं प्रेम, महाराष्ट्रातली आपुलकी आणि सर्वांचं एकोपा पाहता त्यांच्याही लक्षात येतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी खरोखर महाराष्ट्र स्वराज्य जपलाच नाही, बनवला. इतक्या चांगल्या पद्धतीने इतक्या चांगल्या प्रमाणे बनवला की आज प्रत्येक महाराष्ट्रीयन छत्रपती शिवाजी महाराज की जयच म्हणतो. कोणच ह्यामध्ये असं महाराष्ट्रामध्ये भेटणार आहे ज्याच्यात दम आहे की त्या विरोधात बोलील. आता ह्या लोकांच्या बुडात दम नाही, विरोधात काय बोलायचं. तर ही लोकं काय करतात, छत्रपती शिवाजी महाराजांचं मुसलमानांशी वैर होतं, मुसलमानांचं छत्रपती शिवाजी महाराजांशी वैर होतं. हे कधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत नव्हते किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत नव्हते. अशी नवीन पेरणी या लोकांनी आता चालू केलेली आहे. हे उद्या हे म्हणतील की आदर कास्ट जे यांच्या राजकारणात यांना सोयीचं नाही त्यांना पण त्या पुढच्या गोष्टी वेळेस म्हणतील की हे सुद्धा नव्हते, ते सुद्धा नव्हते, ते सुद्धा नव्हते. म्हणजे कोण होते? म्हणजे आज ज्यांना राजकारणात सक्सेस व्हायचं आहे, आपल्याला ही सत्ता टिकून ठेवायची, ती लोक ह्या बाबी ह्या गोष्टी बोलतात. ते आता माझा हा प्रश्न आहे समस्त भारतीयांना आणि माझ्या सर्व मित्रांना की हे खरंच बोलता येते का? छत्रपती शिवाजी महाराजांची जी स्वराज्य रचना होती, स्वराज्य स्थापना होती, त्यामध्ये फक्त मोजक्या जाती होत्या का? आणि सर्व महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या सगळ्या जाती होत्या? ह्या प्रश्नाचं उत्तर आपण सर्वांनी द्यावं माझी तुम्हाला विनंती. दुसरी गोष्ट, ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं ते पिक्चर नवीन आलेले खालिद का शिवाजी, तर खालिद का शिवाजीच नाही, अनवर का, अमर का, अकबर का, प्रत्येकाचा प्रत्येक महाराष्ट्रांचा शिवाजी सगळ्यांच्या नावाने येऊ शकतं. आणि दुसरं त्यात जो प्रश्न आहे, शिवाजी महाराजने अफजल खान को क्यों मारा, आणि त्या प्रश्नाचं ते उत्तर समोरचा देतो की कुछ तो किया होगा. माझं तर खुल्लं म्हणणं आहे की हा प्रश्नही चुकीचा आहे, हा प्रश्नही कापून टाकावा आणि कुछ तो किया होगा हा विषय पण कापून टाकावा. त्यामध्ये प्रश्न आणि विषय दोन्ही पण चेंज करावा. विषय असा घ्यावा, छत्रपती शिवाजी महाराजने कृष्णाजी कुलकर्णी को क्यों मारा, छत्रपती शिवाजी महाराजने कृष्णाजी कुलकर्णी को क्यों मारा हा प्रश्न व्हायला पाहिजे. आणि कुछ तो किया होगा हा उत्तर नको, काय केलं तर तो पूर्ण उत्तर त्या पिक्चरमध्ये टाकायला पाहिजे. कारण की महाराष्ट्राची आणि देशाची जे राजकारणी संस्कृती आता सध्या चालू आहे ना की जाती जातीत तेढ निर्माण करा आणि राज करा. तर आता खरं इतिहास दाखवण्याची वेळ आलेली आहे, सत्य इतिहासावर चर्चा करण्याची वेळ आलेली आहे. आपल्याला जर हे घाणेरडं राजकारण जर चेंज करायचं असेल तर आपल्याला सत्य गोष्टीवर माझ्यासारख्या प्रत्येक सामान्य नागरिकाने बोलणं गरजेचं आहे. मी तुम्हाला सर्वांना आवाहन करतो की तुम्ही सर्वांनी ह्या गोष्टींवर बोलायचं चालू करा, गोष्टींवर आपले मत व्यक्त करायचे चालू करा. दुसरी गोष्ट, ज्यांना या राज्यात या देशात फक्त राजकारण टिकवायचं आहे त्यांना देशातल्या कोणत्याही जातीशी
किंवा कोणत्याही महाराष्ट्रप्रेमी प्रेमी शिवाजी महाराज प्रेमी असल्या कोणत्याही लोकांशी यांना काही घेणं देणं नाही. जर यांना असतं तर महाराष्ट्रात राहणारे असंख्य विविध जातीतले लोक जे आहेत ते सर्व महाराष्ट्रातले छत्रपती प्रेमी आहेत. तर ह्या लोकांनी ज्या कंपन्या आज महाराष्ट्रातनं बाहेर गावी पळवल्या जातात त्यावर यांनी आवाज उठवायला पाहिजे होता. आज टाटासारखी कंपनी महाराष्ट्रातनं अर्ध्या निम्म्यापेक्षा जास्त गुजरातला नेण्यात आली. आता मध्ये मावळात एक प्रकल्प मोठा येणार होता, त्यामध्ये कमीत कमी 1 लाख रोजगार मिळणार होते. त्या प्रकल्पावर त्या विषयावर यांच्यापैकी कोणीच काय बोलायला तयार नाही, यांना काही घेणं देणं नाही. आता तो प्रकल्प महाराष्ट्रात जर आला असता, आपल्या पिंपरी चिंचवड मावळ भागात राहिला असता तर आपल्या इथल्या लाखो नागरिकांना रोजगार भेटला असता. साथ आपल्या इकडं दुसरे रोजगार चलून आले असते त्याचे जोडधंदे म्हणून, ते आपल्याला सर्वांना एक चांगला लाभ झाला होता. परंतु यांना काही राज्याचं किंवा देशाचं काही घेणं नाही. यांना फक्त सत्य राहायचं तर कसं जातीत भांडणं लावा. आता हे डायरेक्ट छत्रपती शिवाजी महाराजांना जर मानत असते तर यांचं इतिहास सर्वांनाच माहिती. यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची किती साथ दिली. मी काय प्रत्येकाला बोलत नाही, माझं प्रत्येकाला बोलायचं हे पण नाही. त्यावेळेस जे कोणी विरोध होते नंतरनं ते सामील पण झाले हे पण मानतो मी. आणि जे सामील नाही झाले तर त्यांचे वंशज आज पण जे महाराष्ट्र तोडण्याच्या भानगडीत पडलेले आहेत, आज पण त्यांना महाराष्ट्र तोडायचंच आहे, त्यांना देश तोडायचाच आहे. आता आजचा विषय जो चालू आहे देशामध्ये, जो इलेक्शन कमिशनवरनं वोट चोरी हा विषय डायव्हर्ट करायचा त्यांना. तर त्यामुळे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर आलेला पिक्चर खालीद का शिवाजी ह्यामध्ये त्यांनी थिंगी टाकायचा प्रयत्न केला. आता इलेक्शन कमिशन, सुप्रीम कोर्ट तिकडं तो विषय चालूच आहे. आता यांच्याकडं काय ना काय एक कारण असतंच आहे की कसं तरी मुद्द्यावरनं जनतेला भरकवायचं. आणि जनता कशी भरकटणार आहे तर ते जातीचं काहीतरी तेल टाका, काहीतरी आग टाका की जनतेचं लक्ष दुसरीकडे होते. आणि दुसरी गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांसोबत त्यावेळेस निष्ठावंत मादारी मेहतर, दौलत खान, सिद्दी हिलाल असे असंख्य मावळे छत्रपती शिवाजी महाराजांसोबत होते. या लोकांनी कमीत कमी ते तरी इतिहास वाचावं. आता यांना त्यातला इतिहास पण काही मान्य आहे का नाही ते देव जाणो. परंतु तुमच्या आमच्यासारखे जे शिक्षित आहेत त्यांनी तरी तो इतिहास वाचणं गरजेचं आहे. आज फेसबुक, व्हॉट्सअप ह्यामधनं जी लोक प्रेरणा घेतात त्या लोकांनी पुस्तकांचा अभ्यास करावा अशी माझी विनंती. त्यावेळेस जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात अफजल खानाच्या सोबत आले होते ते मोठमोठे घराणे आहेत. त्या घराण्याचं नाव घेत नाही मला, ते काही ते पण नाही. तरी पण जर घ्यायचंच म्हणलं, जर आपल्याला इतिहास पाहायचं आहे तर त्यामध्ये ह्यांच्यात दम आहे का त्या घराण्यांच्या विषयी किंवा विरोधात किंवा काय बोलायचं. कारण की ते घराणे आज पूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांचे विचाराचे आहेत. आणि महाराष्ट्र रक्षक म्हणून ती लोक आज देशात काम करतात, राज्यात काम करतात, सगळ्यांशी मिळून काम करतात. परंतु त्यांच्या विरोधात जे मारले गेले आणि जे खपले ते आज पण जे छत्रपती शिवाजी महाराजांना मानायला तयार नाहीत ते वेगवेगळे कट रचण्याचा प्रयत्न करत आहेत. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, या नीच मानसिकतेच्या लोकांना, या नीच विचारवंतांना, त्यांना त्यांच्या शब्दात, त्यांना त्यांच्या वाचनातनं, त्यांना त्यांच्या लक्षात येणाऱ्या विषयातनं त्यांना आपण सर्वांनी उत्तर देणं गरजेचं आहे. यांनी कितीही जर मुसलमान समाजाला इतर समाजाशी तोडण्याचा प्रयत्न केला तरी हे सक्सेस होऊ शकत नाही. आपल्या सर्वांना एक गोष्ट अजून नमूद करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सर्वांना बोलण्याचा, वागण्याचा, राहण्याचा, खाण्याचा, पिण्याचा, जगण्याचा पूर्ण अधिकार दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षण घेण्यासाठी शाहू महाराजांनी स्पेशल स्कॉलरशिप त्यांना दिली आणि आर्थिक मदत पण दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा पूर्ण शिक्षण घेतलं, देशात आल्यानंतर देशासाठी त्यांना काहीतरी करत होतं. डॉक्टर बाबासाहेबांनी सगळ्या देशासाठी, अखंड भारतासाठी, संपूर्ण जातींसाठी
पूर्ण व्यवस्थेसाठी देश भविष्यात कायम चालत राहावे यासाठी एवढं छान संविधान लिहिलं आणि आपल्याला देऊन गेले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सर्वांना जर बोलायचा अधिकार दिलेला आहे आणि त्या अधिकारानं जर ती लोक काही पण चुकीचं बोलत असतील तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चुकीचं बोलण्यावर शिक्षासुद्धा दिलेली आहे. डॉक्टर बाबासाहेबांनी कलमंसुद्धा लिहिलेली आहेत. जर यामध्ये मी जरी स्वतः काहीतरी चुकीचं बोलत असलं तर माझ्यावर ॲक्शन होऊ शकते. परंतु जी लोक खरोखर चुकीचं करून जातीय तेढ निर्माण करून आपसात एकमेकांची तोंड पाहणाऱ्या लोकांना एकमेकांच्यापासनं दूर करण्याचा प्रयत्न करतात तर त्या लोकांवर कारवाई व्हावी त्यासाठी मी ही आठवण करून देतो आहे. आज छत्रपती शिवाजी महाराज यांना वाचण्यासाठी महिलांना पण पूर्ण अधिकार मिळालेले. ह्या लोकांनी महिलांनाही शिक्षणापासून लांब ठेवायचं काम कायम केलेले. आज कुठे जाऊन महात्मा फुलेंनी ज्योतिबा फुलेंनी स्वतः शिक्षण घेतलेलं परंतु त्यांनी शिक्षण देण्यासाठी बाहेर जाऊ नये यासाठी त्यांना त्यांच्या सासरवाडीतनं त्यांच्या वडिलांकडनं विरोध होता. परंतु त्यांच्या वडिलांचे मित्र उस्मान शेख यांनी त्यांची समजूत काढून त्यांना महिलांना शिक्षण देण्यासाठी सावित्रीबाई फुलेंना परवानगी द्या म्हणून त्यांनी त्यांची समजूत काढली. आणि त्यावेळेस फातिमा शेख त्यांची स्वतःची बहीण फातिमा शेख यांना सावित्रीबाई फुलेंसोबत महिलांना शिक्षण देण्यासाठी त्यांनी स्वतः एक खोरी दिली. मुसलमान लोकांचं एक काय बोलून योगदान नाही म्हणणार देशामध्ये समस्त भारतामध्ये. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून छत्रपती शिवाजी महाराजांपासून महात्मा ज्योतिबा फुलेंपासून प्रत्येक कुठल्याही इतिहासात जर तुम्ही पाहिलं तुम्हाला मुसलमानसुद्धा तेवढाच भेटणार जेवढा इतर अदर जातीतली लोकं भेटणार. परंतु ही लोक यांना माहिती आहे की एक एक करून आपण जातींना कापावं लागेल. सर्वांना एक संगती एक करू नाही शकत. तरी आपण सर्वांना नम्र विनंती आहे आपण सर्वांना माझं आव्हान आहे की आपण सर्वांनी हा पिक्चर पण पाहावा. आणि दुसरी गोष्ट ह्या पिक्चरमध्ये जी काय सत्यता आहे ती आपण सर्वांनी चर्चेमधनं बाहेर आणावी. आणि जी लोक जे देशात तोड निर्माण करण्यासाठी कामं करतात आणि खोटा इतिहास लोकांच्या समोर आणून पाहतात तर तुमच्या आमच्यासारख्या सगळ्या शिक्षित लोकांनी कमीत कमी 2 शब्द तरी फेसबुक ट्विटर सोशल ह्या गोष्टींवर लिहून सत्यता समोर मांडावी. आणि ह्या खोटारड्या लोकांची कमर तोडावी अशी माझी आपल्या सर्वांची विनंती आहे आणि आग्रहाची मागणी आहे. एवढं बोलून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, अल्लाह हाफिज, खुदा हाफिज.